आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको। अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा। जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा। अपेक्स अकॅडमी, विटा। सत्ता समीकरण महाविकास आघाडीची एकजूट। सांगली चडपीमध्ये सभापतींची बिनविरोध निवड। महिला व बाल कल्याणवर स्नेहल मोरे, समाज कल्याण सभापती दादा सो कोळेकर। ग्रामीण विकासासाठी एकजुटीचा निर्धार। सांगली जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे। विविध विभागांच्या सभापती पदांची निवड बिनविरोध पार पडल्याने महाविकास आघाडीने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। या निवडीनंतर पत्रकार परिषद घेऊन आघाडीतील नेत्यांनी आगामी विकास आराखड्याबाबत मोठे संकेत दिले आहेत। सांगली जिल्हा परिषदेत पार पडलेल्या निवड प्रक्रियेत महिला व बाल कल्याण सभापती म्हणून स्नेहल उमेश मोरे, तर समाज कल्याण विभागाची जबाबदारी दादा सो कोळेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या सोबतच नवनियुक्त सभापती सावित्री रवी पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। जिल्हा परिषदेमध्ये सर्व विभागांनी समन्वय ठेवून पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन राबवणं हीच प्राथमिकता असेल। ग्रामीण विभागाच्या विकासाला गती देण्यासाठी ठोस नियोजन आणि एकजुटीने काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। तरी आता खरी कसोटी असणार आहे ती विकास कामांच्या अंमलबजावणीची। महाविकास आघाडी दिलेल्या आश्वासनानंतर कितपत खरी उतरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस साय पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे काही सदस्य या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन 37 जणांची आता आमची संख्या झाली। मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती, त्यामध्ये वाढ झाली आणि 3 सदस्य आमच्याबरोबर आले। त्यातले एक घड्याळाचे सदस्य ऐनवेळी 2 सदस्य आमच्यातून कराड मुक्कामातून बाहेर गेलेले, त्यातले एक सदस्य मासाळ यांनी आपली भूमिका बदलून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील आणि राजेंद्र देशमुख यांनी मिळून जे सदस्य निवडून आणलेले त्यामधील हे मासाळ एक सदस्य होते। त्याचबरोबर शिवसेनेच्या मधून धनुष्यबाणावर निवडून आलेले 2 सदस्य हे आमच्यात आता सहभागी झालेले आहेत। म्हणून जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांच्या संख्येत आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि दोन्ही शिवसेना एक उबाठा पूर्णपणाने आमच्याबरोबर आहे आणि दुसऱ्या शिवसेनेतले 2 सदस्य आमच्याबरोबर आहेत। त्या सगळ्यांची मिळून आता 37 संख्या झालेली आहे आणि मला खात्री आहे की 37 बल झालेलं असल्यामुळे जिल्हा परिषदेत या जिल्ह्याच्या विकासाला आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करून अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू। एकजिन्सीपणाने जिल्हा परिषद सांगली जिल्ह्याची यापूर्वी चालायची,
हातगाईवर कधीही प्रकरण या जिल्हा परिषदेत आलेलं नाही. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 18 सदस्य आहेत, काँग्रेस पक्षाचे 11 सदस्य आहेत, शिवसेना उबाटा या पक्षाचे 1 आहेत. या तिघांची बेरीज 30 होते. घड्याळाच्या वर अजित पवार पक्षाच्या 6 पैकी 5 सदस्यांनी आम्हाला कोणते विनाअट पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे नेते म्हणून इथं माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजित घोरपडे साहेब, विलासराव जगताप साहेब आणि माननीय राजेंद्र अण्णा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आज नाहीत, अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ठामपणानं आहेत. त्यांची भूमिका सातत्याची आहे आणि आम्ही सगळ्यांनी मागचे 30-40 वर्षे एकत्रित काम केलेलं आहे. आम्हाला एकमेकाची मनं माहिती आहेत, काम करण्याच्या सवयी आणि पद्धती माहिती आहेत. त्यामुळं हे अतिशय टिकाऊ धोरण आहे आणि ते 5 वर्ष टिकवण्याची व्यवस्था हे सगळे ज्येष्ठ नेते असल्यामुळे ते समजूतदारपणाने करतील. ज्येष्ठ नेते त्यांच्या बाबतीत आम्हाला काही बोलणं योग्य वाटत नाही, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की 37 हा आकडा हा स्पष्ट दिसतो. म्हणजे बहुमताला 30-31 हवी होती, त्याच्या पलीकडे जाऊन आता 37पर्यंत आम्ही पोहोचलो आहे. म्हणून आज सभापती निवडून मला एवढंच अपेक्षा आहे की राज्य सरकारने सांगली जिल्हा परिषदेकडे आता चांगल्या हेतूने पाहावं, चांगल्या पातळीने पाहावं. की जिल्हा परिषद ही लोकांमधनं आलेले निवडून आलेले सदस्य आहेत आणि तब्बल 9-10 वर्षानंतर जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक होती त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, सदस्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. मला खात्री आहे तो विकास चांगला होईल. मी सांगितलं आता शेवटी सांगली जिल्ह्याचा राजकीय इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि आज जी इथं काही समविचारी पक्षातली मंडळी जी स्वइच्छेने आमच्यासोबत आलेली आहेत, यात अनेक नेते मंडळी आहेत ज्यांनी सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्राचं राजकारण केलं आणि अनेकदा त्यांनी आमदारकी भूषवलेली. त्या सगळ्या लोकांनी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं हित पाहिलं, लोकांची मनातली भावना आणि इच्छा पाहिली. त्यानुसार खरं तर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हा निर्णय घेतला. आटपाडीतले तानाजी पाटील असतील, यांनी सुद्धा हा निर्णय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. म्हणून मी जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील, आम्ही सगळे आज आम्ही एकत्रितपणे ही जी मूठ बांधली, निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासामध्ये आम्ही एकत्रित सगळे एक दिलाने एक विचाराने पुढेही कायम राहून आम्ही काम करू. नमस्कार. गेली 15 वर्ष झालं आम्ही महाप्रसादाचं आयोजन इथे हनुमान जयंतीच्या उत्सवात करतो आहे. पण यंदाच्या वर्षी ज्या गॅसचा तुटवडा आहे त्याच्यामुळे हा महाप्रसाद आम्ही केलेला नाही आणि जिलेबीचं वाटप केलेलं आहे. गॅसचा ॲडजस्ट काय कुठं होतच नाही, त्यामुळे आम्ही जिलेबीचं वाटप केलेलं आहे. स्टॉप आणि इतर शेजारची सगळे गाड्यावाले मालक लोक, डॉक्टर लोक हे सगळे मिळून आम्ही रिक्षावाले मिळून आम्ही हनुमान जयंती साजरी करतो. परंतु यावेळेला गॅस अतिशय तुटवडा असल्यामुळे गॅस मिळाला नाही. त्यामुळे आम्ही स्वयंपाक चुलीवर करणारे आचार्यसुद्धा शोधले, पण ते पण कुठे भेटले नाहीत. त्यामुळे आम्ही फक्त जिलेबीवरती आत्ता प्रसाद देऊन हनुमान उत्सव साजरा केलेला आहे. गेले आता 3-4 वर्ष झालं आमचं इथं आता हॉस्पिटल आहे दीपमाया. बघतोय आपला हा रिक्षा टॉप मित्रपरिवार आणि इथले सगळे मित्रपरिवार हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतात. सगळे मिळून हा उत्सव साजरा होतो. पण यावर्षी जरा थोडं गॅस तुटवडा असल्यामुळे
महाप्रसाद काय करता आला नाही, त्यामुळे सगळ्या ग्रुपतर्फे आपलं जिलेबी वाटप ठेवलेलं आहे, तर याचा लाभ भाविकांनी घ्यावा. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी रिक्षा स्टॉपच्या वतीनं हनुमान जयंती साजरी होते आणि हा कार्यक्रम प्रतिवर्षी जेवणाचा मार्फत प्रसाद वाटप केला जातो. पण यावर्षी आखातीमध्ये युद्ध चालू असल्यामुळं बऱ्याअंशी याची टंचाई भासत आहे. पण माझं एक सरकारला विनंती आहे की धार्मिक कार्यकर्ता करता त्यांनी तर या ठिकाणी सिलेंडर उपलब्ध करून दिले असते तर लोकांच्या सोयीसाठी गोरगरिबांना एक अन्नदान करण्याचा जो आमचा मानस आहे तो आमचा पूर्ण झाला असता. पण इथून पुढं गव्हर्नमेंटनं लक्षात ठेवावं, सरकारनं लक्षात ठेवावं की धार्मिक विधी करता तरी कार्यकर्ता तरी कमीत कमी याची उपलब्धता करून द्यावी. ही उणीव पुढच्या वर्षीपर्यंत भासू देऊ नये अशी सरकारला विनंती आणि गॅसची उपलब्धता भरपूर प्रमाणात करावी ही माझी सरकारला विनंती आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.